नीट परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे पंचवटी चौकात आंदोलन, सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे नीट परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA सीबीआय चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे। बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास विद्यार्थी परिषदेने शहरातील पंचवटी चौकात या संदर्भात निदर्शने केली। देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यासाठी नीट परीक्षा ही महत्त्वाची आहे। 5 मे रोजी देशभरातील नीट परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा 14 जूनपर्यंत निकाल लागणार होता, मात्र तो 10 दिवसांपूर्वीच म्हणजे 4 जूनला जाहीर करण्यात आला। परीक्षेच्या दिवशीच देशाच्या विविध भागात बऱ्याच गोंधळासह काही जण पकडले गेले। याआधी देखील नीट परीक्षा आयोजित करण्याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। याविषयी संबंधित सर्व नीट परीक्षा आयोजित करताना झालेला गोंधळ, निकालाबाबत असलेली साशंकता याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पंचवटी चौक परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली। या संपूर्ण गोंधळाची योग्य ती चौकशी करून नीट परीक्षार्थींना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री, आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या 4 जूनला नीट परीक्षेचा देशभरामध्ये रिझल्ट लागला। हा रिझल्ट 14 तारखेला लागणार होता, पण तरी 14 न लागता तो खूप लवकर म्हणजे 10 दिवसांनी 4 तारखेलाच लागला। तर या रिझल्टमध्ये म्हणजे 66 नाही तर 66पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 720 पैकी 720 मार्क मिळतात। या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे। हे तर ठीक आहे, 720 पैकी 720 मार्क तर मिळालेच, त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती 14 विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क, असं कसं होऊ शकतं? म्हणजे आपण नीटचा जर का आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये 1 किंवा 2 मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये 60पेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं आणि आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आम्ही CBI जजची मागणी करतो आहे। या नीटच्या रिझल्टवर CBI जज झालीच पाहिजे आणि या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो विद्यार्थी आपली नीटची परीक्षा देतात। तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणालाच सहन होणार नाही। एकाच सेंटरवरच्या 14पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पडतात। त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात, म्हणजे 718 719 असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही। त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं की पेपर लीक झाला होता। मग एवढं सगळं असताना जे विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही। मग ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत, मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागतं या कॉलेजला। तर हे मान्य होणार नाही। त्यामुळे आम्ही ABVP तर्फे म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे त्याची CBI चौकशी व्हावी अशी मांग करतो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।